त्यांनी पुढील समालोचन करावं. या ओंकार. मेडिटेक पनवेलचे जय पाटील यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. मेडिटेक पनवेलचे जय पाटील यांना विनंती आपण आमचे स्कोरर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आता मॅच असेल तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दोन विनर या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जीसीसी कासप आणि डीजी पोपेटा या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. दोन ताकदवर संघ आहेत कारण दोन्ही संघांनी एक एक संघाला परास्त केलंय. एका संघाला खरं तर धूळ चारली या स्पर्धेमध्ये. रायगड 40+ मास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानानं बिग बॅश लीग 2025चा हा थरारक कसे सामने आपण या मैदानावरती पाहतोय. सुसज्ज असं हे मैदान, त्यावरती पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती सुरुवातीच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना खरं तर जम बसवला होता आणि त्यानंतर मात्र जसं दुपार होत चालले, जसं उन्हाचा प्रभाव, उष्णतेचा प्रभाव अतिरिक्त होतोय आणि अशा वेळेला फलंदाज या मैदानावरती आकार माजवत आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी होतीये. चुरशीचे सामने याच मैदानावरती होताना आज आपल्याला पाहायला मिळतात आणि हॅलो हॅलो सर्व आपण पाहतोय खेळाडू रायगड 40+ चे पाहायला मिळतात. 45+ चे, त्यानंतर 50+ चे सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि अगदी तरुणांना लाजवेल असा खेळ मैदानावरती करत असताना, कारण लिहिल्या चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारले जात आहेत खेळाडूच्या माध्यमातून आणि जबरदस्त अशी ही स्पर्धा खरं तर या मैदानावरती आज संपन्न होताना पाहायला मिळते. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी फार मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खरं तर लाईव्ह चित्रीकरण तिथं युट्यूबला दाखवलं जातोय. त्यानंतर आमचे देवेंद्र डीजेचे प्रोप्रायटर संजय गायकर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत कारण आवाजाची क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचा सुद्धा धन्यवाद देऊया. त्यानंतर आमचे नरेश म्हात्रे सर असतील, त्यानंतर अरुण पारांगे सर असतील, सर्वच जण खरं तर या स्पर्धेसाठी फार मेहनत घेताना पाहायला मिळतात आणि एक चांगली अशी स्पर्धा उत्तमरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. 7वा दिवस या स्पर्धेचा. डीजी पोपेटा आणि त्यांच्या विरोधात कासप या दोन संघात, जीसीसी कासप या दोन संघादरम्यान मॅच मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय डीजी पोपेटा या संघाने आणि प्रथम निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. धाडसी निर्णय खरं तर डीजी पोपेटा संघाचा.
माफी असावी. टॉस जिंकलाय कासप संघानं आणि डीजी पोपेटा संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडखडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला असेल फलंदाज. चला बॅटिंग करणारी टीम आपण 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बॅटिंग करणारी टीम डीजी पोपेटा या संघाला विनंती आपण 12th मॅन आपला कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कारण बॅट्समॅनचे नाव या ठिकाणी आम्हाला थोडा प्रॉब्लेम होतोय. गोलंदाजी मार्कर पहिले षटक अनिल वाघे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय आणि 6 ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटची मॅच सुद्धा या ठिकाणी 6 ओव्हरची खेळवली जाते. ही एक चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला बॅट्समन कोण आहेत? डीजी पोपेटा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपला 12th मॅन आपण कंपल्सरी पाठवा आणि आपली प्लेइंग 11 आलेली नाहीये. आणि बघा व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय केली गेली आहे आणि ज्यांचं जेवण होईल जे पाण्याचे ग्लास आहेत ते आपण डस्टबिन मध्ये टाकायचे. इथे ते न टाकता डस्टबिन मध्ये ते टाकावं अशा आयोजकांची विनंती आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली गेली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा होतोय. धावफलकावरती धाव लागली ती 1. मनीष शर्मा आणि त्याच्या बरोबर फलंदाज मनीष शर्मा आणि संजय चौधरी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. 6 ओव्हरची मॅच म्हटलं तर सुरुवातीपासून चांगला खेळ करावा लागेल. खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. हा पहिलाच बॉल सरळ बॅटमधून खेळू काढला. अगदी एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. फार वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत सिंगल मिळते आहे. या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 2 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा धाव फलकावरती लागली जातात. 2 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही संघांना एक संघाला परास्त केलं, या एक संघाला हरवलंय आणि त्यानंतर मात्र आता या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. चांगला फटका, ताकदवार स्ट्रोक. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी सीमारेषेला चिटकून या चेंडूला झेल पकडला गेलाय आणि फलंदाज या चेंडूवरती पहिला होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय कांतीलाल पाटील बॅटिंगसाठी. नाजूक शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते, परंतु मनीष शर्मा एक ताकदवार खेळाडू नॉन स्ट्रायकर वरती उभा आहे. खरं तर बरीचशी मैदानं या खेळाडूने गाजवली. संपूर्ण रायगड असेल, ठाणे असेल, मुंबई विभागामध्ये जाऊन सुद्धा चांगला खेळ, महाराष्ट्र बाहेर सुद्धा जाऊन चांगला खेळ करणारा हा खेळाडू यावेळेला या मॅच मध्ये खेळतोय. यावेळेला चांगलाच फटका फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होती. अगदी
पायाने या बॉलला अडवलं गेलं आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळतात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या एका 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 4 या धावसंख्येवरती. एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं असतं, परंतु गोलंदाजी चांगली झाली आणि अगदी एक या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू वळण घेतोय, विसावतोय विकेट किपर टी.के. कोरंगडे सरांच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगतीपथावर आहे. 5 बॉल आतापर्यंत संपलेत आणि धाव फलकावरती लागल्यात त्या 4. हा चेंडू चांगला स्ट्रोक ऑन साईडला. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 2-2 क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत धावतायत. तोपर्यंत या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जाते. नंबर क्रमांक 3 वरती आलेला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. बघा 1 रन शॉर्ट आणि रनआउट मध्ये या चेंडूवरती धाव येणार नाहीये. 4च धावा धाव फलकावरती लागल्यात. चेक करायचं का? ओके, चेक केलं जाईल. रन शॉर्ट आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जात आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर करडी नजर आमच्या कॅमेरामॅनची आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ही धाव मिळाली की नाही या ठिकाणी चेक केलं जात आहे. शॉर्ट रन आहे. शॉर्ट रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. 5 हा चला, फिल्डिंग टीमला विनंती आहे आपण स्पीडअप करायचं आहे, अन्यथा आयोजक आम्हाला सांगतायत की पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 1.5 तास एका मॅच साठी लागला होता आणि त्याच कारणानं आयोजकांनी आम्हाला तंबी दिली की मॅच स्पीडअप करणं गरजेचं आहे. प्रत्येक इनिंग तुम्हाला अर्धा तासामध्ये संपवणं गरजेचं आहे. प्रत्येक इनिंगला म्हणजे एका मॅचला तुम्हाला 1 तास लागला पाहिजे, कारण एक चांगली स्पर्धा आहे आणि सर्व सामने 6 षटकांचे व्हावे ही आयोजकांची इच्छा आहे आणि एक मोठी स्पर्धा आपण खेळताय आणि अशा वेळेला आपण या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. खेळाडूंना विनंती असेल का आपण स्पीडअप करायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी मैदानावरती संपलंय. 2 मोठे फलंदाज बाद झाले. कांतीलाल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि 4 धावा फक्त धावफलकावरती लागल्या जात आहेत. परंतु सगळ्यांच्या नजरा असतील त्या मनीष शर्मा या खेळाडूवरती, कारण एक मोठा खेळाडू आहे, बरेचसं नाव लौकिक खेळाडू आहे, बरंचसं नाव या खेळाडूने कमवलंय. चांगल्या चांगल्या गोलंदाजांना पाणी पाजण्याचं काम या खेळाडूंना नेहमीच केलंय. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करणार हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आणि झेल कोणाचा सोडलाय तर मनीष शर्मा या खेळाडूचा मोक्याच्या क्षणाला खरं तर झेल सोडला जातोय. जे सापळा रचला होता ना त्या सापळ्यामध्ये हा फलंदाज फसला होता, परंतु झेल या ठिकाणी सोडला गेला आणि आता हा फलंदाज कितपत घातक ठरणार मैदानावरती, कितपत घातक साबित होणार हे आता पाहणं गरजेचं आहे. संधी निर्माण झाली आहे, त्या संधीचं सोडणं आता बॅटिंग करणाऱ्या मनीष शर्मा या खेळाडूला करावं लागेल. यावेळेला बघा फक्त सन्मान दिला, अगदी फक्त पुश केलंय या चेंडूवरती आणि स्ट्राईक एंडवरती मनीला आणलं जात आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 60-70 धावा अगदी सोप्या पद्धतीने या मैदानावरती होतात, परंतु तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा जीवनदान या मॅच मध्ये खरं तर मनीष शर्मा या खेळाडूला दिलं जात आहे आणि ह्या गोष्टीचा
तोटा खरा तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला नक्कीच होणार आहे. कारण एक चांगला फलंदाज आहे, बरंचसं नाव या खेळाडूचं आहे आणि त्या खेळाडूचा तुम्ही जर झेल सोडाल तर तुमच्यावरती आक्रमण चढवलं जाईल, हल्ले तुमच्यावरती चढवले जातील. NISMचे सन्माननीय मोहनजी इंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. रायगड मास्टर 40+ बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. बघा या चेंडूवरती काय घडलं गेलं, कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची गरज तसं बघितलं तर गरज नव्हती. सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु रनआउटच्या स्वरूपात संतोष मदनी या खेळाडूचा मात्र विकेट जाते. फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. मनीष शर्माला जरी तुम्ही जीवनदान दिलं असलं, जीवनदान मिळालं असलं, तरी तुम्ही खेळपट्टीवरती दुसऱ्या फलंदाजांनी टिकून राहणं गरजेचं आहे, त्याला साथ देणं गरजेचं आहे. अन्यथा कुठल्याही प्रकारचा फरक समोरच्या संघाला पडणार नाहीये. कारण जरी मनीष शर्माला 2 जीवनदान दिले असले तरी 3 विकेट आतापर्यंत सुरुवातीच्या कालखंडामध्ये या मॅचमध्ये मिळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीम कासप संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद मैदानाच्या आतमध्ये येतील बॅटिंगसाठी. विकेटची पडझड वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, खरं तर 2 झेल जिवारी लागले असतील गोलंदाजाच्या, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगणं फार कठीण. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा असंच झालं. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं, 6 चेंडू आणि 20 धावांची गरज होती, परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती कमबॅक करणारी गोलंदाजी आणि त्या सामन्यामध्ये खरं तर पेन संघाला परास्त व्हावं लागलं. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बराचसा बाहेर, पंच आम्हाला सांगतायत अविनाश पारांगे सर, हा वाईड बॉल आहे आणि या वाईडच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 9 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू लोअर फुलटॉस होता, अगदी सरळ बॅटमधून खेचायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य दिलं जातं. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 10 या धावसंख्येवरती. 3 बाद 10 ही स्थिती, नाजूक स्थिती आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळते. 3 बाद 10 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानावरती आपण जर बघितलं तर 40+ खेळाडू खेळत आहेत, 45+ खेळाडू खेळत आहेत, 50+ खेळत आहेत. परंतु जे किप्परच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहतोय, टीके कुरंगडे सर, तब्बल 63+ आपल्याला त्यांचं वय पाहायला मिळतं आणि चांगला फिटनेस त्यांचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून चालू आहे. चतुर आणि चाणाक्ष आपण बरेचशा स्पर्धेमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु या मॅचमध्ये स्वतः संघाला लीड करताना पाहायला मिळत आहेत. GCC या कासप संघाला पूर्णपणे टीके कुरंगळे सर या ठिकाणी लीड करत आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शंकुनाथ गडगे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकं झाले. संपल्याच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका, या चेंडूवरती धावा मिळवल्या गेल्या. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धावसंख्येच्या 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. ते टोटल
वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. वाईट बॉलच्या साहाय्याने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. चांगली गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. सिंगलला डबलला प्राधान्य दिलं जाते. मोठा फटका खेचत नाहीयेत कारण अगदी सीमारेषेला चिटकून आपण पाहतोय 6 क्षेत्ररक्षक तब्बल उभे. त्यावेळेला चांगला स्ट्रोक ताकदवर फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलतायत. एक मिळते दुसरीचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव ज्या वेळेला तुम्ही जोरात घेताना त्या वेळेला दुसरी धाव घेण्याचा संधी तुम्हाला उपलब्ध होते आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी लगेच पूर्ण केली गेली. 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या धावसंख्येवरती. हा पुढचा चेंडू हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर येतोय बॉलच्या खाली. कैलास पोर्जे आणि सोप्पा झेल या ठिकाणी पकडला जातोय. जास्त काही करू शकलेले नाही आहेत. मोठं योगदान देऊ शकलेले नाही आहेत फलंदाज आपल्या संघासाठी आणि इथे विकेट मात्र जाते फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रामा महानवर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. ताकदवर खेळाडू आहेत. बऱ्याचशा मैदानावरती चांगल्या इनिंग त्यांच्या माध्यमातून होताना आपण बघितल्यात. या मैदानावरती संघाला गरज आहे आणि ज्या वेळेला संघाला गरज असते त्यावेळेला संकटमोचन म्हणून धावून येणं गरजेचं असतं. आणि पहिल्या चेंडूवरती काय फटका लगावलाय. ताकद होती, नजाकत होती या स्ट्रोकमध्ये आणि फेकून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय उत्तुंगाचा दणदणीत षटकार. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं 22 धावा 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती चालू आहे आणि सुरुवातीला थोडासा अडखळत खेळ करताना पाहायला मिळाली बॅटिंग करणारी टीम. परंतु त्यानंतर आता या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं जातंय. रामा महानवर पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. इरादे स्पष्ट केले. जो मनसुबा होता तो मनसुबा या ठिकाणी पूर्णपणे सफल होताना पाहायला मिळाला. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी करडी नजर चेंडूवरती ठेवली आणि शेवटच्या क्षणाला आक्रमक पवित्रा धारण करून चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. खरं तर बरीचशी मैदानं याही खेळाडूंनी गाजवलेत. एका बाजूला मनीष शर्मा शांत डोक्याने खेळ करतोय. विकेट टिकवायचे त्याला. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती त्याला टिकून राहायचंय कारण त्याला माहिती आहे विकेट फार गेल्यात आणि अशा वेळेला संघाला गरज आहे आपली. जर का शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहिलो तर एक चांगली टोटल नक्कीच धावफलकावरती आणता येईल. संयम आणि खेळ करावा लागेल. ज्या वेळेला खराब चेंडू येतील त्या वेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आतापर्यंत सफल राहिला. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं षटकार जरूर लगावला आणि त्यानंतर डोकं शांत ठेवलं. एकच धाव मिळवली. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक थोडं पुढे जात आहे 23 या धावसंख्येवरती. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जाते कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला मनीष शर्मा, दुसऱ्या बाजूला रामा महानवर, नवीन आलेला फलंदाज 7 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. हा पुढचा चेंडू रिवर्स मारायचा आहे. रिवर्स मारायचा आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउंड चेंडूला फील्ड करणार तोपर्यंत फक्त सिंगल. या चिकी सिंगलच्या मदतीनं 25 धावा 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पाणी मैदानावरती घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 12वा प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल आपण लगेचच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा.
चला ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाज कैलास पोरजी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मगाच्या मॅचमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स या खेळाडूने केला. षटकार चौकारांची आतिषबाजी केली. गोलंदाजी करत असताना 5 ते 6 धावा फक्त खर्ची केल्या होत्या आणि त्याच कारणानं संघानं तर कलाटणी मिळाली आणि तो सामना बॅटिंग करणाऱ्या कासप संघाला झाला. यावेळेला कशा पद्धतीने खेळ करणार तो पाहावा लागेल, कारण समोर तितकाच ताकदवार खेळाडू मन्नी शर्मा आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू जोरकस फटका मारायचा आहे. कार्पेच्या साहाय्याने ढकललं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत सिंगल मिळाले. डबलचा प्रयत्न, 2 धावा सोप्या रीतीने प्रयत्न पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचणार ते 26 या धावसंख्येवरती. एका बाजूला आपण बघितलं तर कैलास पोरजी दानसर गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू बरीचशी मैदानं गाजवली. आखाती राज्यांमध्ये जाऊन खरं तर या खेळाडूनं चांगला खेळ केलाय. पनवेल, ठाणे, मुंबई असेल संपूर्ण विभागांमध्ये चांगला खेळ केलाय. पण त्याच्याच विरोधात खेळणारा जो समोर बॅटिंग करणारा जो फलंदाज आहे तोही तितकाच ताकदवाले. 2 तुल्यबल खेळाडू दरम्यान, 2 तुल्यबल संघादरम्यान चालू असलेलं हे घमासान युद्ध आपण मैदानावरती पाहणार आहोत. कोणता खेळाडू सरस ठरतोय आणि बघा यावेळेला डोक्याचा उपयोग केला. लोअर फुलटॉस चेंडूवरती प्रॉपर कनेक्ट केलं गेलं. रिव्हर्सचा हा फटका सफल होतोय. चेंडूवरती मिळतात 4 धावा आणि या 4 धावसंख्येच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती बनचं डिसिजन काय आहे? चौकार. चौकार येतो या चेंडूवरती. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 30. हा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सफल ठरला. उजव्या शेच्या बराचसा बाहेरचा हा बॉल पंचांना सांगतात वाईड बॉल असेल. वाईडच्या मदतीनं एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चौथं षटक खरं तर कैलास पोरजी यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली, कारण त्यांना ही जोडी फोडायची. जर का ही जोडी टिकली, एका बाजूला रामा महानवर एक ताकदवार खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला तितकाच संयमी आणि तितकाच घातक खेळाडू आपण पाहतोय मन्नी शर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चौकार लगावला आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट केलं गेलं गोलंदाजावरती आणि त्यानंतर त्यांनी टाकले आहेत 2 वाईड बॉल. या 2 वाईडच्या मदतीनं आता 32 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. हा पुढचा बॉल गोलंदाजी मार्कर पंचांच्या उजव्या एष्टीकडून पुन्हा एकदा रिवर्स. जबरदस्त स्ट्रोक, ताकद होती या चेंडूमध्ये आणि सरळ फेकून दिलंय चेंडूला षटकारासाठी. रिवर्सचा येतोय फटका. षटकार आणि षटकाराच्या सहाय्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 38 या धावसंख्येवरती. बघा 2 झेल खरं तर मन्नी शर्मा या खेळाडूचे सोडले आणि हा खेळाडू किती घातक होऊ शकतो साबित मैदानावरती ते तो दाखवत असताना झेल सोडल्याच्या नंतर शांत डोक्याने खेळ केला. जेव्हा जेव्हा खराब चेंडू आले तेव्हा तेव्हा आक्रमण चढवलं आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवताना आता पाहायला मिळतोय. सरळ बॅटमधून खेचला. या चेंडूवरती लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी होती. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये थोडीशी विकेटची पडझड पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर तोल सावरलाय या संघाचा. आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती 8 बॉलमध्ये खेळतोय मन्नी शर्मा आणि रामा महानवर. आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती खेळतोय. NIS यांचे आमचे मान्यवर या ठिकाणी मोहन इंगळे साहेब या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. फार चांगली अशी ही स्पर्धा. बरेचसे मान्यवर कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक सुंदर असं मैदान या विभागातलं या आपल्याला NISचं पाहायला मिळतोय. आणि या मैदानावरती चालू असलेली बिग बॅश 40+ बिग बॅश लीग आपण मैदानावरती एन्जॉय करतोय.
गोलंदाज कैलास पोरजी, ज्याच्यावरती हल्ला चढवला गेला, परंतु त्या एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू चांगले टाकले. हा पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल आता मात्र सोडणार नाहीये झेल, पकडला जातोय. मोठा विकेट, खरं तर मैदानाच्या बाहेर मनीष शर्मा या चेंडूवरती होईल बाद. नवीन गोलंदाज संदीप शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष माळी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी याच विभागातील एक 40+ चांगले खेळाडू आहेत. वावेगर गावातून बिलॉंग करतात आणि पहिला चेंडू वेगवान टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगले चेंडू फेकले, टिचून मारा केला होता. वेगवान चेंडू मध्येच टाकतो, मध्येच एखादा चेंडू वळण दिलं जात आहे आणि अगदी फिरकीचा अस्त्र खरं तर या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हा पुढचा बॉल रामा महानवर स्ट्रायकर एंडवरती, यावेळेला हवा च्या उलट्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि उंची जास्त होती. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जमिनीवरती आदळतोय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू लवकर खाली आला आणि त्यानंतर मात्र वाचला हा फलंदाज आणि या चेंडूवरती मिळवली जाईल ती फक्त एकच धाव आणि एकेरी 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकाला आकार दिला जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते 42 या धावसंख्येवरती. 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5वी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती आहे, चालू आहे. गोलंदाज संतोष माळी पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल सरळ बॅटमधून खेळला, अगदी खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि सरळ बॅटमधून खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पॉवर प्लेच्या आतमध्येच चेंडूला बघा अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते आणि दोन्ही खेळाडू फार चांगल्या पद्धतीने खेळ करत होते. मनीष शर्मानं तोल सावरला होता संघाचा. 2 षटकार रिव्हर्सचे जबरदस्त पाहायला मिळाले. तमाम प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं खरं तर त्या स्ट्रोकनी, परंतु त्याला सुद्धा मैदान सोडावं लागते, कारण या मैदानाची बाउंड्री आपण जर बघितली तर थोडी लांब आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं मैदान आहे, चांगलं मैदान आहे आणि या मैदानावरती खरं तर गोलंदाज जम बसवताना पाहायला मिळतात, परंतु फलंदाजांना थोडीशी कसोटी या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संतोष माळी हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूच्या खाली येईल. 1 बाउन्स, चेंडूला अडवणार. सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 45 या धावसंख्येवरती. 45 धावा. ज्या पद्धतीने मनीष शर्माने तोल सांभाळला होता, आता त्याची भूमिका खरं तर रामा महानवर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पनवेल मध्ये सातत्याने पनवेल विभागामध्ये चांगला खेळ करणारा हा खेळाडू खरं तर आता 40+च्या संघामध्ये त्याचं स्थान निश्चित करत असताना आणि 40+ सुद्धा चांगला खेळ त्याचा आत्तापर्यंत होताना आपण बघितलाय. लीग स्टेजचे हे सामने, पहिली मॅच दोन्ही संघांनी जिंकली, दोन्ही संघांनी एक संघाला हरवलं आणि आता विनर हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात झुंजताना पाहायला मिळत आहेत, कारण टोशास टोसा मैदानावरती पाहायला मिळते. अण्णा गावडे आमचे या स्पर्धेला पूर्णपणे लीड करताना पाहायला मिळतात आणि सातत्यपूर्वक नवीन संकल्पना 40+ साठी घेऊन येताना आपण नेहमीच त्यांना आपण बघितलंय आणि अगदी आमच्या गावाच्या शेजारी असणारं त्यांचं गाव आणि कला क्रीडा
बघा आज गिरवलेला त्यांचा भारुडाचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी अग्रस्थानी असणारं असं नाव म्हणजे अण्णा गावडे चौक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत कारण सातत्याने चौक विभागामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि नवीन खेळाडूंच्या पाठीशी उभा असणारं हे व्यक्तिमत्व 40+ सुद्धा फार मोठं योगदान त्यांचं आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिल्या 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. बरेचसे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय त्या सर्वांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत कारण अगदी वेळात वेळ काढून ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपल्याला पाहायला मिळालेत. डॉक्टर संजय कोरंगळे सर या ठिकाणी व्यासपीठावरती बसून सामन्यांचा आस्वाद घेत आहे आणि त्यांच्या अगदी जवळचे मित्र डॉक्टर जितेंद्र पाटील या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी प्रत्येक विकेटसाठी ते 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावलं गेलं आहे आणि चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. रामा महानवर या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती आहेत. संघाला गरज आहे आता मोठ्या फटक्यांची कारण शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आणि फक्त 47 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगल्या चांगल्या संघ खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ असं वाटलं होतं चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल परंतु कासप संघ खरं तर हमी ठरला जातोय आतापर्यंत आणि या पहिल्या बॉलवरती मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 49 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 49 धावसंख्या धाव फलकावरती जोडली गेली आहे. गोलंदाजी मार्कर जितेंद्र पाटील डॉक्टर जितेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जीडी कळंबोली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जीडी कासप संघ. या 2 संघादरम्यान मॅच मैदानावरती चालू आहे. दुपारचं सत्र आहे. थोडंसं सुस्ती आपल्याला जाणवते कारण सर्वांची जेवण वगैरे झालंय आणि त्याच कारण थोडेसे सुस्तीचं वातावरण आहे परंतु या सुस्तीच्या वातावरणामध्ये मैदानावरती गरमी निर्माण करावी लागेल फलंदाजाला आणि ती क्षमता आता रामा महानवर मध्ये आहे परंतु ती सिद्ध करावं लागेल स्वतःला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा जितेंद्र पाटील तयार पंचांच्या डाव्या इकडून. प्रत्येक षटकार विकेटसाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा आहे. इथे पॅडवरती चेंडू आदळला होता. पंचांकडे अपील पण पंचांनी सांगितलं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावरती जोडली जाते आणि 50 धावा या ठिकाणी शेवटच्या क्षणाला का होईना पूर्ण होत आहेत बॅटिंग करणाऱ्या कळंबोली संघाच्या. आणि आता शेवटचे आपण पाहतोय 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये एकाच 2 मोठे फटके चांगली टोटल धावफलकावरती निर्माण करतील. किमान 55-60 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. फायटिंग टोटल या ठिकाणी कासप संघाच्या विरोधात खेळत असताना निर्माण करावी लागेल कारण याही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी यष्ट्यांच्या मागून टिके कुरंगळे सर अगदी वयोमर्यादा आपण त्यांची बघितली तर 63 पाहायला मिळते तरी सुद्धा या संघाला लीड करत असताना पाहायला मिळतात. त्यांचा जबरदस्त असा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम त्यांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू ताकदवर स्ट्रोक खेचायचा होता परंतु बॉलर बॅक टू ड्राईव्ह क्षेत्ररक्षक फार वेगानं येतोय चेंडूवरती. चेंडू उचलणार. पहिल्या अटेम्प्टला थोडंसं चुकी झाली. दुसऱ्या अटेम्प्टला उचलला परंतु सिंगलच मिळते आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 51 धावसंख्या धाव फलकावरती जोडली जाते. 51 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 बॉल संपलेत. 3 बॉल बाकी आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक खरं तर हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जातं परंतु आता मोठे फटके मारणार की जशी आतापर्यंत गोलंदाजी झाली ती गोलंदाजी कायम राहणार हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेला चांगला फटका सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमा पार ठोकलाय. उशिरा का होईना मोक्याच्या क्षणाला षटकार.
गोलंदाजी मार्कर गोलंदाज सय्यर षटकार येतोय. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एखादा फटका येणं गरजेचं असेल ही अपेक्षा खरं तर पाठीराख्यांना आहे, परंतु यावेळेला कमबॅक करणारा चेंडू ब्लॉक कॉलमध्ये फेकलं. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं फेकलं आणि या ब्रह्मास्त्र फेकल्यानंतर फलंदाज मात्र कुचकामी या चेंडूवरती ठरला. षटक क्रमांक शेवटचं मैदानावरती चालू आहे. 5 बॉल संपले. शेवटचा एक चेंडू या शेवटच्या षटकातील आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. विकेटसाठी पारितोषिक होतं, संधी निर्माण झाली आहे, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका आणि टार्गेट सेट करणारे हे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटलं होतं कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा लगावला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 63 धावासंख्या धावफलकावरती निर्माण झाली. येणाऱ्या 6 षटकांमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये गरज आहे कासप संघाला 64 धावसंख्येची. एक धाव आरोग्यासाठी हा मूलमंत्र घेऊन 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 22 तारखेपासून सुरू झालेली आहे. 22, 23, 24, 25, 26, 27 आणि आजची 28 म्हणजे आजचा हा 7वा दिवस आहे. रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि या आलिशान अशा हिरव्यागार मैदानावर जिथे हिरवागार गालीच्या अंथरलाय की काय असं वाटतं, अशा या सुसज्ज अशा विकेटवर एक चांगल्या आउटफिल्डवर ग्रासी विकेट आणि ग्रासी मैदानावर आपण यंदाची ही 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 ठेवलेली आहे आणि त्याचं श्रेय NISMला आम्ही देतो. NISMचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आज NISMचे FMD डिपार्टमेंटचे मॅनेजर आदरणीय मोहन इंगळे साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीगमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत गोपाकुमार सर NISMचे मॅनेजर आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मी अण्णा गावडे आमच्या 40+ रायगडचे अध्यक्ष, त्यांना विनंती करतो की त्यांनी FMD मॅनेजर आदरणीय मोहन इंगळे साहेबांना अगोदर गोपाकुमार सरांचा NISM मॅनेजर NISMचे मॅनेजर आदरणीय गोपाकुमार सर यांचं आपण इथे स्वागत करूया. मोहन इंगळे साहेबांचं स्वागत पहिल्या दिवशी झालंय, परंतु मी विनंती करतो त्यांना बरोबर यायला मोहन इंगळे साहेबांना विनंती करतो. मोहन इंगळे साहेब म्हणजे एक शांत संयमी आणि हेल्पिंग नेचर असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि आज गोपाकुमार सर NISMचे मॅनेजर आम्हाला इथे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येतं. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. 40+ रायगडचे अध्यक्ष आदरणीय अण्णा गावडे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. अतिशय सुंदर असं मैदान इंगळे साहेबांनी इथे आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल पुनश्च त्यांचे आभार. या मैदानावर अनेक लीग होतात, म्हणजे फक्त आता 40+चीच लीग नाही तर डॉक्टर्स प्रीमियर लीग पण आपण पाहिलेली आहे. त्यानंतर वकील मंडळींची ॲडव्होकेट प्रीमियर लीग पण याच मैदानावर पाहिलेली आहे आणि काही दिवसांनी मला असं वाटतं MR जे आहेत आपल्या रायगडमधले सगळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ते सगळे मॅच ठेवू इच्छित आहेत. त्यांना काय आता परवानगी मिळाली की नाही मला माहिती नाही. ते त्यांनी रिक्वेस्ट टाकलेली आहे. कॉर्पोरेटच्या सगळ्या मॅचेस याच मैदानावर होतात आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की समोर जे नेट प्रॅक्टिस लेदर क्रिकेटचं तिथे होतं, त्या नेट प्रॅक्टिसमध्ये रायगड जिल्ह्याचं जे कप्तानी करणारा आपला जो मुलगा आहे सिंग, तो याच नेटमध्ये रोज प्रॅक्टिस करत असतो आणि आता महाराष्ट्राच्या लीगमध्ये रायगडचं नेतृत्व करतोय. तर असं हे या मैदानाचं महत्त्व आहे. आलिशान असं हिरवगार मैदान आहे.
समोर ज्या दोन बिल्डिंग्स आहेत ते जसं असं वाटतं आपल्याला फील होतोय की आपण लॉर्ड्सच्या मैदानावर बसलोय की काय, असे पॅव्हेलियन सारखा देखावा आपल्याला इथे दिसतोय. बाजूला टोलेजंग अशा इमारती हिरानंदानीच्या या मैदानाचं सौंदर्य अजून वाढवत आलेले आहेत आणि समोर असलेला माची प्रबळ किल्ला आणि इर्शालगड असे दोन्ही किल्ले या मैदानाचं सौंदर्य वाढवत आहेत. यानंतर होणारा सामना आहे मेडिटेक पनवेल आणि साईशा अँड सार्थक 11 पेण. मेडिटेक पनवेल आणि साईशा अँड सार्थक 11 पेण या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण कृपया स्टेजवर यावं. या मेडिटेक पनवेल आणि साईशा अँड सार्थक 11 पेण. टॉस पाहुण्यांच्या शुभ हस्ते उडवला जाणार आहे. इंगळे साहेब आणि गोपाकुमार सर यांच्या शुभ हस्ते. चला मेडिटेक पनवेलचे कॅप्टन मेडिटेक पनवेल दिनेश सावंत, हेमंत गोरले या लवकर. साईशा आणि सार्थक 11 पेण चे कॅप्टन या. दीपक पाटील, संदीप घरत, सुभाष शिंदे या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत, दीपक पाटील आणि दिनेश सावंत. हेमंत गोरले. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे यस मेडिटेक पनवेलनं. मेडिटेक पनवेल डिसिजन लवकरात लवकर आपण द्यायचा आहे. मोहन इंगळे साहेब आणि गोपाकुमार सरांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे डॉक्टर संजय कुरंगळे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतायत. आणि वळूया आता मॅचच्या दिशेने, जिथं एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मला असं वाटतंय सलामीला जोडी गेलेली आहे, त्यामध्ये टिके कुरंगळे आणि हरेश म्हात्रे. टिके कुरंगळे, हरेश म्हात्रे. पहिला चेंडू डॉट बॉल आणि थोडंसं प्रेशर आलेलं आहे ते फलंदाजांवर. टिके कुरंगळे यांना आता कानमंत्र दिलेला आहे ते 40+ हरेश म्हात्रे या फलंदाजांनी. टिके कुरंगळेंचं हे होम ग्राउंड आहे. हो, आणि मधली यष्टी वाकवली आहे, बेल सुडाल्यात आणि टिके कुरंगळे मात्र काहीही न करता मैदानाच्या बाहेर आता रवाना झालेले आहेत. निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत. बघा, हा चेंडू टाकला आणि हा चेंडू बेल्स उडवल्या सरळ. मिडल स्टिकवरचा हा चेंडू होता, बेल सुडल्या गेल्या आणि टिके कुरंगळे निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतात. खरं तर टिके कुरंगळे एक चांगले होनहार फलंदाज आहेत, मात्र पुन्हा एकदा त्यांनी स्वतःहून यॉर्कर करून घेतला हा चेंडू आणि मधली यष्टी वाकवली. अविनाश पारंगे यांच्या चेहऱ्यावर आता हसू आपल्याला दिसतंय, हसताय ते अक्षरशः आनंदानं त्यांना गुदगुल्या झालेल्या आहेत. मात्र टिके कुरंगळेंची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते कैलास पोरजी.
आलटी पलटी कैलास पोरजी एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. चेहऱ्यावर नेहमी त्यांच्या स्माईल असतं, चेहऱ्यावर नेहमी त्यांच्या हसू असतं. हे कैलास पोरजी कोणत्याही क्षणी आक्रमक पवित्रा धारण करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आहे. एक होनहार खेळाडू आहे. बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत आपल्या तरुणपणामध्ये. मोठमोठे व्यावसायिक खेळाडू सुद्धा यांच्या समोर अगदी नतमस्तक व्हायचे असे एक हार्ड हिटर फलंदाज, एक चांगले गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू कैलास पोरजी मात्र मैदानात येत आहेत. खरं तर अमित म्हात्रे या टीमचे 8808 ग्रुप कासपचे कॅप्टन होते, परंतु अमित म्हात्रे आणि त्यांचं कुटुंब थोडेसे आजारी असल्या कारणानं अमित म्हात्रे येऊ शकलेले नाही आहेत. परंतु अमित म्हात्रेंनी आपल्या शुभेच्छा या टीमला दिलेल्या आहेत आणि कैलास पोरजींना कॅप्टन्सीच्या पण शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. बघूया कॅप्टन इनिंग या मैदानावर कैलास पोरजी करतील का. हो, कैलास पोरजीनं डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळला, डायरेक्ट हिट केली आहे. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात येते, परंतु इकडे 2 धावा धावून पूर्ण केलेत, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. बघूया तिसरे पंच इथे तपासणी करतायत. डायरेक्ट हिट तर झालेली आहे, परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि पंच ते काम इथे करतायत. काय चेंडू डायरेक्ट फेकला, यष्ट्या उडवल्या, बेल्स उडाली आणि पंच मात्र तपासतायत. करीबी मामला आहे, एकदम 19-20 का मामला है, एकदम करीबी मामला आहे आणि त्या करीबी मामल्यामुळं आता पंच विचार करतायत. बघूया, तपासणी करतायत. फलंदाज डेंजर एंड मध्ये कोण होता? कैलास पोरजी. मोठा हरेश म्हात्रे पहिल्या रनला स्टंपवर डायरेक्ट हिट केलेली, त्यामुळे नॉन स्ट्राईक एंड मध्ये डेंजर एरियामध्ये हरेश म्हात्रे हा फलंदाज होता. बघूया काय झालंय काय नाही झालं. बाकीच्यांनी बोलू नका, पंच काय ते निर्णय देतील आणि अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट. फलंदाज वाचलेले आहेत कैलास पोरजींनी. बघा पाण्यात देव ठेवलेले, जसे काय इकडे बघत होते इलेक्शनचा निकाल लागायला, जसं आपण तिकडे पनवेलला बघतो ना सरस्वती मंदिराच्या इकडे, तसं सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या की काय कोणता झेंडा. नंतर शर्यतींमध्ये सगळ्यांच्या नजरा तिकडे असतात, कोणत्या उजव्या बाजूला झेंडा वर झाला का डाव्या बाजूला झेंडा वर झाला. आणि तसंच याच मैदानावर सुद्धा सगळे बघत होते ते पॅव्हेलियनकडे, समालोचन कक्षाकडे. डिसिजन पेंडिंग होता आणि कैलास पोरजी मात्र सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया, नवीन गोलंदाज आहे तो विक्रम पवार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, सर्कलच्या आत, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात केलाय, तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर खेळाडू तैनात केलेले आहेत. जमीन लगतचा फटका कैलासनं ओळखलाय की आता घाई करायची नाहीये. एकदा वाचलोय, एकदा आगीमध्ये हात होरपळलेत, आता नाही कुठली गडबड करायची. आणि तसंच एक डिफेन्सिव्ह पद्धतीचं, रक्षात्मक पद्धतीचं क्रिकेट कैलास पोरजी खेळतायत आणि साथ मिळते ती हरेश म्हात्रेला. 3 वर खेळतात कैलास पोरजी. हरेश म्हात्रे जो सलामीला आलाय, अजूनही त्याला स्ट्राईक मिळाला नव्हता. हरेश म्हात्रे मात्र तयार आहे. हा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, वाटा स्ट्रोक जबरदस्त देखणा, हा पॉइंटच्या दिशेनं मारलेला सणसणीत असा चौकार तो हरेश म्हात्रेनं आता सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली. बघा बॅकफुटवर गेले आणि काय पंच मारला हरेशनं. चेंडू गॅप मध्ये धाडला, रामा होता मात्र थोडा लांब होता, त्यामुळे हा चेंडू सहज गेला पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. यॉर्कर चेंडू खणून काढलाय, सरळ एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. एक सिंगल रन घेतले, चांगलं कॉम्बिनेशन ठेवलंय बघा. एक सिंगल मध्ये चौकार, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे क्रिकेटमध्ये धावा जमवण्यासाठी जे जे फलंदाजाला करणं आवश्यक असतं त्या सगळ्या गोष्टी या मैदानावर पहिल्या षटकामध्ये केलेल्या आहेत त्या फलंदाज हरेश म्हात्रे
आणि कैलास पोरजी यांनी. टीके कुरंगळे मात्र स्वतःहून यॉर्कर करून घेऊन मैदानाच्या बाहेर गेलेत, आऊट झालेत. निराश अंतःकरणाने ते बाहेर आले. 2 वेळा त्यांनी तसंच केलेलं आहे. अविनाश सांगतायत इथे आम्हाला की 2 वेळा केलं, तिसऱ्यांदा ते नाही करणार. पुढच्या वेळेला तिसऱ्यांदा करताना काहीतरी ते विचार करतील. महत्वाची मॅच आहे, अतिशय चांगला असा हा सामना आहे. 64 धावांचं टार्गेट आहे आणि कॅमेरामन बघा काय चित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपतायत. ते अतिशय सुंदर सुंदर असं चित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपतायत. परंतु मैदानावरची परिस्थिती 64 टार्गेट. कैलास पोरजी 2 चेंडू 3 धावा, 2 चेंडूमध्ये 5. हरेश म्हात्रे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8. NISM चा स्टाफ आमच्या मागे इथे उभा आहे थोडासा, आणि ती दक्षता घेणं गरजेचं आहे कारण हे एज्युकेशनचं युनिव्हर्सिटी आहे जिथे संपूर्ण भारतातून विद्यार्थी शेअर मार्केटचं शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण या सेबीमध्ये दिलं जातं. त्यामुळे अर्थव्यवस्था आपल्या या भारताची चांगली ठेवली जाते. त्या NISMचं पण आपण मनापासून आणि सेबीचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. हिरवगार असं आलिशान मैदान आहे. कुणी किती पडा, लोळा, झोपा, कोलांट्या उड्या मारा, तुम्हाला काही दुखापत होणार नाही, म्हणजे खर्चटणार पण नाही कारण एकही दगड सुद्धा नाही. टिके कुरंगळेंनी 2 डायू तिथे लगावलेला. हा चेंडू मारलाय जबरदस्त पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून जातोय, क्षेत्ररक्षकाला चकवून. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांनी धावफलक वाढतोय. गायकर कन्स्ट्रक्शन कासप संघाचा 1 बाद 10. गायकर कन्स्ट्रक्शनचे आमचे गायकर बंधू इथे आलेले आहेत. गायकर ब्रदर जितेंद्र गायकर आणि दशरथ गायकरांचे बंधू इथे आलेले आहेत. प्रवीण आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धाव त्यांच्या संघाला मिळते. डिफेन्सिव्ह पद्धतीनं पण खेळलं जात आहे बघा, कारण टार्गेट तसं मोठं नाही आहे. 64 धावांचं टार्गेट म्हणजे साधारण 11-12ची सरासरी जिंकण्यासाठी राखायची आहे. आता चेंडू शिल्लक आहे 28 आणि जिंकायला 53 धावांची गरज आहे. 11.36 ची सरासरी म्हणजे 1 षटकार फक्त ओव्हरमध्ये, बाकी सिंगल डबल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अवांतर म्हणून घोषित केलाय पंचांनी. वाईड चेंडू आहे आणि या वाईड चेंडून धावफलक वाढतोय, हळूच धावफलक पोहोचतोय. तो गायकर कन्स्ट्रक्शन कासपचा 1 बाद 12. 1 बाद 12. फुल टॉस चेंडू हवेत मारलाय, जेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद होतोय तो कैलास पोरजी. एक मोठा मासा गळ्याला लागलेला आहे आणि अशा रीतीने कैलास पोरजी निराश होतोय. बघा कसं काय हा माझ्या हातून गुन्हा झाला असं त्याला वाटतंय, कारण ताकद लावलीच नाही या चेंडूवर. त्यानं फक्त चेंडू फ्लिक केला. जर ताकद लावली असती तर कदाचित षटकार गेला असता, मात्र फक्त दिशा दिली आणि तिथेच तो फसला. हवेमध्ये चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि सुंदर झेल म्हणावा लागेल. कैलास पोरजी मात्र आता निराश होऊन मैदानाच्या बाहेर येण्याच्या तयारीमध्ये. तळ्यामध्ये फ्लेमिंगो आलेले आहेत, सुंदर सुंदर पक्षी. जरा आजूबाजूचा पण कॅमेरा नजारा दाखवा, आपले किल्ले वगैरे दाखवा कॅमेरामध्ये. माची प्रबळ आहे, इकडे इर्शालगड आहे, इकडे कर्नाळा किल्ला आहे. निसर्गानं समृद्ध असलेला आपला हा परिसर आहे. पाताळगंगा नदी आहे, इकडे नाले आहेत, ओढे आहेत आणि टोलेजंग इमारती पण इकडे आपल्या हिरानंदानीच्या. म्हणजे विज्ञान विज्ञान आणि त्याच्याबरोबर आपली परंपरा, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला हा परिसर आहे. कॅमेरामॅन पण मला असं वाटतं थकले असतील. सलग आजचा 7वा दिवस आहे. उन्हाने लाल झालेत बिचारे, करणार तरी काय. तळपतं ऊन आहे, कडक ऊन आहे, रात्री कडक थंडी. त्यामुळे आता त्यांचं थोडंसं परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे, परंतु अजूनही ते चांगलं इथे शूटिंग करतायत. एक रन काढलेली आहे, 1 धाव आरोग्यासाठी.
अण्णा गावडेंनी मंत्र दिला आणि भास्कर भोईर कॅन्टीनचे मॅनेजर सगळ्यांना व्यवस्थित अन्नाचं वाटप करतायत. धनाजी कुरंगळे तुटून पडलेले आहेत तिकडे. मजबूत खरपूट समाचार चिकन मटणाचा इथे घेत आहेत. जोरदार अपील मात्र करण्यात येत आहे. कोणताही प्रभाव नाहीये पंचांवर. आता मला असं वाटतं दत्ता या स्कोअरला लगाम घातलेला दिसतोय तो या गोलंदाजाने. षटक चांगलं आहे अरविंद ढेकळे यांचं. हो 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 फिरवून मारलाय क्लास फटका. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू गेला सरळ 6 धावांसाठी. दबून बसलेला वाघ आणि जसं सावज मिळावं तसा झडप घेतो ना तशी झडप त्यानं घेतली आणि जबरदस्त प्रहार केलाय तो ढेकळेंनी. प्रणय गेला चेंडू शोधायला. काय फटका मारला. स्टंपला अगदी पॅरलल झाले ते आणि हा चेंडू भिरकावला सरळ. तो फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी जिथे फ्लेमिंगो बसलेले आहेत त्या एरियामध्ये हा चेंडू मारला. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त अफलातून हा देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज हर्ष म्हात्रे यांच्या बॅटमधून. प्रणय चेंडू शोधायला गेलाय. नवीन चेंडू घ्या नाहीतर मग संध्याकाळपर्यंत इथेच राहायला लागेल. धावा आहेत त्या 19. 2 बाद 19. 24 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. भेटलाय चेंडू मिळालाय. आणि मला असं वाटतं प्रणय तिथेच थांबेल. प्रणय असे पाठीराखे पाहिजेत असे चाहते पाहिजेत. आणि प्लेयर पण मला असं वाटतं गेला का. हा या टीमचा प्लेयर गेलेला आहे. प्रत्येकाला आशा असते तोच चेंडू पाहिजे तोच जाईल हे होईल ते होईल असं होईल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतो सचिन तेंडुलकर पहिले लेफ्ट पॅड बांधायचे कोणतीही मॅच असू द्या. दत्ता सारखा स्कोरर मिळणं कठीण आहे. अश्वत्थामा जसे होते ना तसे दत्ता अमर आहेत. ज्या कोणत्या मैदानावर जातील त्या मैदानावर डिजिटल स्कोरिंग पण त्यांचीच, फिजिकल पण त्यांचीच आणि अंपायरचे अर्धे डिसिजन पण इथून ते सांगणार. कारण पंचांचं काम पण कित्येक वर्ष त्यांनी केलं. स्कोरिंगचं काम केलेलं आहे टिके सर. आणि संध्याकाळी तर त्यांचा शो भारी असतो. रोहित गाताडे हुरहुन्नरी असे आमचे रोहित गाताडे आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे क्रिकेटमध्ये. त्यांनी भरपूर योगदान दिले. लेदरच्या 50-50 60-60 ओव्हरच्या टेस्ट क्रिकेटच्या स्कोरिंग सुद्धा त्यांनी केलेले आहेत. मैदानावर बघा गोलंदाज मॅन ऑफ द मॅच मिळालेले 40+ राजेंद्र कुमार कराळे. ओ हो मस्त लेदर स्टाईल गोलंदाजी आहे. रिदम बघा त्यांचा धावण्याचा रिदम अगदी क्लिअर कट स्लो मोशन मध्ये. शेवटच्या क्षणी ते स्पीड वाढवतात आणि चेंडू टाकताना फ्लाईट पण चेंडू सोडण्याची जी जागा आहे ती जागा पण आपल्याला बरोबर परफेक्ट वेगवेगळ्या अँगलनी बघायला मिळते. वेगवेगळ्या ठिकाणाहून ते चेंडू सोडताय त्यामुळे फलंदाज थोडासा चकतोय. गोलंदाज तयार आहेत कुमार. हो जबरदस्त उडवलाय चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक आहे काही उपयोग नाही. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सणसणीत असा चौकार मारतोय तो भूषण म्हात्रे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त टोला आणला आणि क्षेत्ररक्षक मात्र अडवण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांवर. सगळ्यात जास्त आनंद प्रणयला झालाय. कोणाच्या म्हशी आणि कोणाच्या उठ्या बशी असं आपण म्हणतो. परंतु हे क्रिकेटचे चाहते आहेत ना त्यामुळेच तर क्रिकेट जिवंत आहे. हे प्रेक्षक पाहिजेत, चाहते पाहिजेत, फॅन्स पाहिजेत आणि तेच फॅन्स खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक चांगलं वैभवशाली दिवस दाखवून देतात. कारण खेळणारे फक्त 11 मात्र स्टेडियम मध्ये बघितलं तर आपण 50-60 हजार प्रेक्षक
या मॅचचा आनंद घेत असतात. त्या प्रेक्षकांमुळेच हे क्रिकेटर अजूनही जिवंत आहेत. हो हो, जमीन लगतचा फटका, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू सरळ जातोय मन्नीच्या हातामध्ये. आणि मन्नी एक कसलेला खेळाडू आहे, अनुभवी आहे. त्याच्या हातून चूक होणं थोडंसं कठीण आहे. या चेंडूवर एक सिंगल रन काढतायत ते भूषण म्हात्रे. सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. एक चौकार ठोकलाय, 6 वर खेळतायत. त्यांचा सहकारी हरेश म्हात्रे जो सलामीला आलेला फलंदाज आहे, षटकार चौकार त्यांनी ठोकलेला आहे. तो मस्त फटकेबाजी करतोय. रामाकडे चेंडू त्यानं धाडलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वाह, शाबास शाबास म्हणतात या दोन्ही खेळाडूंना. त्यांचे पाठीराखे रनिंग बिटवीन द विकेट चांगली आपल्याला बघायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं या दोन्ही फलंदाजांनी. 26 वर जाऊन हा धावरथ पोचलेला आहे तो कासप संघाचा. 2 बाद 26 अशी धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर गायकर कन्स्ट्रक्शन कासप या संघाची. हा चेंडू फुलटॉस चेंडू मारायचा होता, एकीकडे गेलाय दुसरीकडे आणि हा झेल पण टिपला गेलाय. त्यामुळे अजून एक सफलता मिळालेली आहे ती कळंबोली संघाला. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघाचे पाठीराखे आता खुश झालेले आहेत आणि फलंदाज बाद होतोय तो हरेश म्हात्रे. बघा कसा मारायला गेला, फक्त फ्लिक करायला गेला, हा चेंडू ढकलायला गेला, मात्र टॉप एज घेतली बॅटची. या चेंडून हवेमध्ये गेला आणि स्वतः यष्टीरक्षकानं हा सुंदर असा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो हरेश म्हात्रे. हरेश म्हात्रे हरेश म्हात्रे बाद झाल्यानंतर आता मला असं वाटतं फिल्डिंग करणाऱ्या विनायक डवळेंवर जबाबदारी वाढलेली दिसते. विनायक डवळे हसतायत गालातल्या गालात. आज अमित म्हात्रे त्यांचे अगदी जिगरी यार नसल्यामुळे थोडेसे ते नाराज असतील, परंतु आपण सगळेजण प्रार्थना करूया की त्यांचे अमित म्हात्रे आणि त्यांचे सर्व नातेवाईक लवकरात लवकर बरे व्हावेत. आणि विनायक डवळे म्हटलं की असं वाटतंय डिंगडॉंगचे प्लेयर आहेत की काय, असे इथे सगळी चर्चा या व्यासपीठावर सुरू आहे. डिंगडॉंगचे बबलू, हा डिंगडॉंग कांबा, एकता कांबे नाही तर डिंगडॉंग कांबे या टीमचे मेंबर वाटतायत विनायक डवळे. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं वजन आहे. काँग्रेसचे लीडर आहेत. त्यांच्या सुवद्य पत्नी उपसरपंचा चांभारली ग्रामपंचायतीचे आहेत. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, फुटवरचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर षटक. मी तर म्हणेन की हे चांगलं षटक आहे ते राजेंद्र कुमार या गोलंदाजांचं. 3 षटकं संपलेत. पाणी लगेच घेऊन जायचं आहे. बाटल्या अगोदरच भरून ठेवायच्या आहेत पाण्याच्या. धावा या मॅचेस जर गोव्याला दमणला असत्या तर चित्र थोडंसं वेगळं बघायला मिळालं असतं. ड्रिंक टाइम मध्ये टोपल्याच्या टोपल्या भरून गेल्या असत्या आतमध्ये दमण किंवा गोव्याला. परंतु आपलं हे NISMचं शिस्तबद्ध मैदान आहे. इथे काय टाचणी पण आत येऊ शकत नाही. दुसरी स्क्वॉड सगळा इथे बरोबर सिक्युरिटी आहे. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर ट्रेंड जर आपण बघितला तर जो ऑरेंज ट्रेंड आहे तो प्रथम फलंदाजी करणाऱ्या कळंबोली टीमचा आहे आणि जो ग्रीन जे उंच इमारती आपल्याला दिसतात त्या उंच इमारती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या आत्ताच्या या मेडिट कासप टीमच्या. थोडेसे मला असं वाटतं त्यांच्या इमारतीचे मजले कमी झालेले दिसत आहेत. म्हणजे हिरानंदानी समोर आपला गावचा बिल्डर उभा राहिला की काय असं वाटतंय. आणि ग्राफ जर बघितला तर ग्राफ तसा ओके आहे, चढत चाललेला आहे. म्हणजे नंतरच्या षटकांमध्ये आता जर का चांगला खेळ केला या 8808 ग्रुप कासप संघानं, दशरथ गायकर, प्रवीण आणि जितेंद्र गायकर यांच्या टीमनं, तर निश्चितच या टीममध्ये पुन्हा ते कमबॅक करू शकतात. घेऊया एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत आमचे अविनाश पारंगे काय बोलत असतील तर बोला. चेसिंगला नितीन यांना जास्तच इंटरेस्ट या मॅच मध्ये आलाय. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. म्हणजे फरक कितीचा? 20चा. 20 फरक म्हणजे 3 षटकार. 33 39
ज्या वेळेला नितीन पाटीलची मॅच झाली का? उद्या आहे. मग उद्या बरोबर तोंड गप्प होईल तुमचं. इथून बोलणं सोपं आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याला कळे. इकडून खूप टिके कुरंगळे इथे सांगत होते फटाफट मॅच खेळा, फास्ट खेळा, स्पीड अप करा, परंतु गेल्यानंतर मैदानात गेल्यानंतर परिस्थिती वेगळी. संदीप माळी पण बघा आता शांत बसलेले आहेत छत्रीखाली एकटेच. गोव्याला जसे मिरामर, कॅन्डोलिम बीच वर किंवा बागा बीच वर, कलंगूट बीच वर, तिकडे कोला बीच वर जशी बसतात, आता त्यांच्या जोडीला बाटली घेऊन बॉटल घेऊन गेलेले आहेत धनाजी कुरंगळे. पण पाण्याची बॉटल आहे. धनाजी कुरंगळे यांनी मस्त चिकनवर ताव मारला आणि आता संदीप माळीने हात केलाय बघा. त्यांनी बाय बाय केलेलं आहे. गोव्यावरून या मॅचचा ते आनंद घेत आहेत. आणि आता आत्याचा मुलगा त्यांच्याबरोबर गेलेला आहे. त्यांच्यासाठी पाणी घेऊन धनाजी कुरंगळे. बघूया तो एरिया मला असं वाटतं तिकडचा 7-12 त्यांनी त्यांच्याच नावावर केलाय 7 दिवस. पण रविवार नंतर त्याचा 7-12 कोरा होईल हो. लक्षात घ्या. चला वळूया मॅचकडे. 3-26 अशी धावसंख्या आणि स्वतः मला असं वाटतं मन्नी गोलंदाजीसाठी आलेला आहे. वेल एक्सपिरियन्स असा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे 20 धावांची गॅप आहे. त्यामुळे ही गॅप आपण तशीच्या तशी ठेवावी या उद्देशानं आत्ता त्यानं स्वतःच्या हातामध्ये या निर्णायक षटकातील चेंडू घेतला आहे. मन्नीचा हा चेंडू फुल टॉस चेंडू मारलाय लॉंग ऑन मध्ये आणि मागे गेला क्षेत्ररक्षक. तिथेच संपला. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. भूषण मात्रे तगडा खेळाडू आहे बघा. काय त्याचे दंड जबरदस्त मजबूत आहे. व्यायामानं मजबूत शरीरयष्टी कमवली आहे. ताकदीचा फटका होता भूषणचा. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि कोण या अनुभवी खेळाडूंमध्ये सरस ठरतोय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मन्नी तयार आहे. मन्नी टू भूषण. भूषणनं पुन्हा प्रहार केलाय मात्र चेंडू वळवला. मन्नीनं बॅटची कडा घेऊन चेंडू तिथे घरंगळतोय. मिसफिल्ड होते आणि त्या मिसफिल्डचा फायदा उठवलाय फलंदाजांनी. सिंगलच्या ऐवजी 2 धावा मिळतात. मन्नी सांगतोय आडवा रे बाबा, चेंडू आडवा, धावा वाचल्या पाहिजेत. ही गॅप शेवटच्या षटकापर्यंत जर राहिली तर मग शेवटच्या गोलंदाजावर प्रेशर असणार नाही आणि विदाऊट प्रेशर ते गोलंदाजी करतील. परंतु फलंदाजांना आता ही गॅप आहे ती हळूहळू कमी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे. तो भूषण म्हात्रेंचा 2 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत म्हणजे 4चा फरक संपवलाय. ओ हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. बॅट फिरली गेली, टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू, उसळी घेतली चेंडूनं. बाउन्सिंग डाऊन द विकेट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा कसा वळला पण चेंडू बाहेरच्या दिशेनं. मॅग्रा सारखी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मन्नी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस मात्र हवेमध्ये की बाहेर बघूया. आणि हा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इथे क्षेत्ररक्षकांना अण्णा गावडे सारखं फसवलेलं जादू इथे केलेली व फुलटॉस चेंडू होता. बघा आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये ताकदीचा फटका मारलाय तो भूषण यांनी. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. उत्तुंग असा हा षटकार. फिल्डर ज्या वेळेला आत धावत आला तेव्हा असं वाटलं कॅच गेली. सगळेजण इथे कासपवाले पाण्यात देव ठेवलेले त्यांनी तिकडे त्या वावेघर नदीच्या कोंडीत. आहे ना संतोष माळींचे देव तिथेच असतात. तिकडेच मान दिला जातो देवांना माळी कंपनीचा. तर तिकडे असं वाटलेलं की हा धावत आला खेळाडू झेल आहे की काय, परंतु चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी. भुताटकी भानामती जशी व्हावी तसा प्रकार झाला. इथे नागोरीवाले आमचे नागोरी चहा विकतायत. वेगवेगळे चहा आहेत. दारू पिणाऱ्यांसाठी आता नवीन चहा त्यांनी केलाय, दारू गोटी असा त्यांचा लिकर गोटी त्यांनी चहा केलेला आहे. परंतु जर उतरली नाही तर तुमची काय खैर नाही. हा तुमच्याकडेच पैसे मागतील. माझी उतरवली आता ते पैसे. हसी मजाक आपण इथे करतोय परंतु मॅच मध्ये सिरियस खेळ करतोय बघा फलंदाज.
भूषण अजिबात त्यानं आपलं जे लक्ष्य आहे ते लक्ष विचलित केलं नाही. त्यानं मन्नी सारख्या एका चांगल्या खेळाडूचा खरपूस समाचार घेतलाय. खरं तर मन्नीचा हा चेंडू चांगला नव्हता, खराब होता, फुलटॉस चेंडू होता. 3 चेंडूमध्ये 1 डॉट गेला, म्हणजे 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 12 म्हणजे 10चा गॅप कमी केलाय का? येस, म्हणजे आता जी गॅप राहिली आहे रन आणि बॉलची ती 10ची राहिली आहे. हो, स्लोवर टाकला, मात्र ताकदीनं हा फटका मारलाय. व्हाट अ स्ट्रोक भूषण भाई, क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक. जबरदस्त लॉंग ऑनच्या दिशेनं हा उत्तुंग षटकार मारतोय तो भूषण पाटील. अफलातून फलंदाजीला जवाब अशी फलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू स्लो टाकला, मात्र सरळ चेंडू तटवला तो लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. भूषणनं खरोखर भूषणावह अशी फलंदाजी या मैदानावर केलेली आहे. भूषण पाटील की गाजवतोय या मैदानावर. मन्नी सारख्या गोलंदाजावर तुटून पडणं खाऊ नाहीये, परंतु ते काम सहज लिलया ताव मारतोय तो. अक्षरशः तो मन्नीच्या गोलंदाजीवर. या शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर हॅट्रिक होईल षटकारांचे. बघूया, हा चेंडू मन्नीचा मारलाय, मात्र हा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव या चेंडूवर मिळते. भूषण पण सांगतोय बाद झालं. चेंडू आपटतोय मन्नी. थोडासा राग आलाय त्याला, थोडासा निराश आहे, कारण महत्वाची ओव्हर होती त्यालाही माहिती होतं, परंतु त्याच ओव्हरमध्ये थोडंसं महागडं षटक टाकलंय ते मन्नीनं. 19 धावा या षटकामध्ये मन्नीनं दिल्या. त्यामुळे आता 12 चेंडूमध्ये गायकर कन्स्ट्रक्शन कंपनीला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. अण्णा गावडे गेलेले आहेत टिके कुरंगळेंच्या आता खेम्यामध्ये. आधी इकडे बसलेले, आता तिकडे गेलेत. जिकडे सरशी तिकडे वर्षी, असं अण्णा टिके कुरंगळे तुमची बाजू पडली ना, पटकन या मंडपात येतील. अण्णा गावडे. 12 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजेत जिंकायला. स्कोर आहे 45 धावा करायच्या होत्या आपल्याला. टार्गेट होतं 64चं. नागोरी इथे स्टाफला चहा पाजा. संतोष माळी पाण्याच्या बाटल्या भरतात. ते म्हणतात पाणी प्या, बिस्लेरी प्या किंवा क्लासिकचं प्या, पण जिंका, पण षटकार मारा, चौकार मारा, असं ते सांगतात. परिस्थिती आता दोन्ही बाजूला समप्रमाणात आता झालेली दिसते. 19 धावा म्हणजे 9.5 धावांची सरासरी जिंकण्यासाठी राखायची आहे. ती 8808 ग्रुप कासप, दशरथ गायकर, प्रवीण गायकर आणि जितेंद्र गायकर यांच्या या संघाला. कैलास पोरजींना कर्णधार केलं. त्यांनी बॉलिंग चांगली केली, बॅटिंग चांगली केली, मात्र ते मध्येच बाहेर आल्यानंतर भूषण यांनी मात्र सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि या मॅच मध्ये त्यांनी मस्त रंग भरलेला दिसतोय. सीमारेषेला चिटकून आहेत. लॉंग ऑन, लॉंग ऑफ. काऊ कॉर्नर मध्ये अजून 2 खेळाडू आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये 1 खेळाडू. ओ, हा चेंडू यॉर्कर चेंडू आणि पायावर आदळला, पायचीत पकडलं आणि मोठा मासा गळाला लागला. एक मोठी विकेट. भूषण मात्र नाराज होतोय. 10 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली त्यांनी. 25 धावा, 2 4, 2 6 आहेत, 2 डॉट आणि स्ट्राईक रेट 227.27 चा, 227.27 चा रन रेट, स्ट्राईक रेट त्यांनी ठेवला होता. एक जबरदस्त फलंदाज बाद झालेला हार्ड हिटर फलंदाज. बघा कसा बाद झाला. हा चेंडू टाकला गोलंदाजानं, मात्र एकदम प्लम मिडल स्टिकचा बॉल होता. भूषण यांना फक्त फ्लिक करायचा होता, मात्र भूषण निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी डॉक्टर पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर जितेंद्र पाटील गेलेत. खरं तर परिस्थिती आता आयसीयू सारखीच आहे. ऑपरेशन करायचीच वेळ आहे. त्याच वेळेला डॉक्टर पाटील गेलेले आहे, ज्यांचं हॉस्पिटल आपल्याला पाताळगंगा एरियामध्ये पाहायला मिळतं. पोलीस स्टेशनच्या शेजारी
पाताळगंगा इंडस्ट्रीज एरियामध्ये, जिथे तुमच्या सगळ्या टेस्ट होतात, जिथे ऑपरेशन्स होतात, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ऑर्थोस्कोपी सुविधा उपलब्ध आहेत, ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध आहेत, ऑपरेशन सुविधा उपलब्ध आहेत, ESIC कामगार आरोग्य विमा योजना अंतर्गत तुमचे ऑपरेशन्स होतील, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रीटमेंट देण्यात येईल. आणि जर हे काही नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे देऊन पण ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल. अविनाश पारंगे आमच्या समोर तिथे जुळले गेलेले आहेत, एक नामवंत समालोचक. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अविनाश पारंगे समालोचनासाठी जात असतात. आत्ताच उत्तर प्रदेशवरून समालोचन करून ते आलेले आहेत. आणि मैदानावर बघा, रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली बघायला मिळते. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अगदी करीबी मामला. जर का हा चेंडू रामाच्या हातामध्ये जर आला असता तर कदाचित रनआउट झाला असता. फलंदाज अजूनही 10 चेंडू शिल्लक आणि जिंकायला 17 धावांची गरज आहे कासपला. एक षटकाराला 1000 डॉक्टर जितेंद्र यांच्यासाठी. परंतु जितेंद्र सर हुशार आहेत. ऑपरेशनच्या अगोदर ते म्हणतात गोळ्या औषधाने बघू पेशंट बरा होईल की नाही, आहे ना. नाही वाटलं तर मग इंजेक्शन देऊ, मग बघू ऑपरेशनचं. संजय कुरंगळेंनी ते थोडंसं आमिष टाकलंय पुढे, ते नाचणी टाकतात ना तसं. षटकाराला 1000 रुपये डॉक्टर जितेंद्र यांच्यासाठी आणि चौकाराला 500 रुपये. आणि मॅच जिंकून दिली तर 5000 रुपयांचं पारितोषिक डॉक्टर जितेंद्र पाटील यांना मिळेल. फुलटॉस चेंडू, जमिनी लगतचा फटका, 1 धाव घेतलेली आहे. एकीवर समाधान मानावं लागणार आहे. रामा म्हणजे हा काय लेच्यापेच्या नाहीये, लिंबू टिंबू खेळाडू नाही. गेली 25-30 वर्ष क्रिकेट क्षेत्रावर या खेळाडूंना अधिराज्य गाजवलेला आहे. असा हा एक मास्टर माइंड गोलंदाज मानला जातो रामा महानवर. रॉयल कळंबोली या संघाला वैभवाचे दिवस या खेळाडूंना आणि मन्नीनं, आकाश तारेकर यांच्या अशा सारख्या खेळाडूंना दाखवून दिलेले. त्यामधलाच रामा तयार. ओ फुलटॉस चेंडू, झेल होण्याची शक्यता. आणि हे काय झालं, भानामती व्हावी तसा प्रकार झाला. हा सोपा झेल, हातातला झेल खाली पडतोय. आणि जितेंद्र यांचा नशीब बलत्तर दिसतंय मला असं वाटतंय. आणि बाल बच गए जितेंद्र. मागे बघितलेलं त्यांनी डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी, आणि त्यांना मिळतंय ते जीवनदान. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे ती कासपला. हो ओव्हरपिच चेंडू बिरकावलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, राजेंद्र कुमार यांच्या हातामध्ये जातोय. 2 धावा या चेंडूवर मिळतायत. इकडून मन्नी तिकडून रामा ओरडतायत की 2 द्या, 2 गेल्या तरी चालतील पण 4 नको. आणि या 2 एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 8808 ग्रुप कासप या संघाची 52. 52 हो 6-12 बरोबर. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. रॉयल कळंबोली या संघाचं नाव घेतलं की आपल्याला अभि बोरकर यांची पण आठवण येते. परंतु आज ते हयात नाही आहेत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आपण ईश्वरचरणी आपल्या या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करूया. या मॅच मध्ये बघा 6 चेंडूमध्ये गायकर कन्स्ट्रक्शन कंपनी 8808 ला 12 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर धावा घेतल्या तर 2-2, एक षटकार मारला तर सिंगल डबलचं कॉम्बिनेशन करावं लागेल. आणि जर का या फिल्डिंग करणाऱ्या कळंबोली संघाला जिंकायचं असेल तर 1-2 विकेट्स घ्यावे लागतील आणि 2 ते 3 चेंडू तरी डॉट टाकावे लागतील. आमचे येरणकर साहेब इथे आलेले आहेत. ते त्यांचं समालोचन तर आपण ऐकलेलं आहे, परंतु चांगले गायक आहेत ते. त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे आणि तुम्हाला जर ऑर्केस्ट्रा जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. कराओके ऑर्केस्ट्रा पण आहे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण त्यांचा आहे. सुंदर असा त्यांचा आवाज आहे. मैदानावरची परिस्थिती थोडीशी आता वेगळी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश पोपेटा सरांच्या खेम्यामध्ये आता थोडंसं आता टेन्शनचं वातावरण.
हो आणि आणि डॉक्टर जितेंद्र पाटील बाद होत आहेत, मैदानाच्या बाहेर यावं लागतंय त्यांना, निराश होऊन ते मैदानाच्या बाहेर होत आहेत. मस्त झेल. काय परिस्थिती सुंदर. अण्णा गावडे बघा बदलली जागा. टिके कुरंगलेनं दाखवला ठेंगा. आता गणेश मोरे आमचे पोपेटा साहेब आता थोडेसे टेन्शन मध्ये आहेत आणि ते गाईड करतात आपल्या खेळाडूंना की आपल्या अजूनही मॅच गेलेली नाहीये. ते सांगतात पोपेटा साहेब की मॅच अजूनही गेलेली नाही, अजूनही मॅच आपल्याच हातामध्ये आहे. चांगली गोलंदाजी करा, अजूनही हिंमत हारू नका. आणि हा मूलमंत्र त्यांनी दिलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, आता दुसऱ्या चेंडूवर काय होणार बघूया. हो वाईट वाईट चेंडू, ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू. संतोष मदने हे चांगले गोलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत संतोष मदने, टच मध्ये आहेत क्रिकेटच्या. हा चेंडू ओ हो 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 हो, संतोष मदने कसलेले खेळाडू आहेत, मुरब्बी आहेत. ते म्हणतात ना लोणचं जेवढं तुम्ही मुरवाल, जेवढं जुनं लोणचं आणि बुवा काय भात जेवढा जुना तेवढा खायला चांगला, तसा हा खेळाडू आहे संतोष मदने. अजूनही क्रिकेट खेळतोय तरुणांमध्ये, परंतु एक्सपिरियन्स आहे, 40+ वर आहे, पण अजून एक्सपिरियन्स आणि त्याच्यामध्ये जोश होश या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये उगीच दिलं नाही मन्नीनं, शेवटचं षटक त्याला ठेवलेलं. पोपेटा साहेब अगदी एक्साइट झालेले आहेत, टाळ्या वाजवत आहेत आपल्या या खेळाडूंसाठी, प्रोत्साहन देत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 आणि जिंकायला धावा पाहिजेत त्या 10. कासप संघ थोडासा अडचणीत, एखाद षटकार या मॅचची चित्र बदलू शकतो. मैदानात गणेश मोरे आणि शंकुनाथ आहेत. शंकुनाथ यांनी मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र जमिनीलगतचा फटका आणि थोडीशी मिसफील्ड, त्याचा फायदा उठवलाय फलंदाजांनी. 2 धावांच्या रूपानं 5 बाद, 56 धावसंख्या झालेली आणि जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. म्हणजे दोन्ही चौकार गेले पाहिजेत तरच हा सामना कासप जिंकेल. हा चेंडू क्रुशियल आहे, महत्वाचा आहे. घेऊन आलेत संतोष. हो हो हो, महत्वाचा चेंडू आणि सुंदर चेंडू टाकतोय तो संतोष मदने. जबरदस्त चेंडू टाकला. या मॅच मधली सगळी हवा त्यानं काढून टाकलेली आहे. पोपेटा साहेब खुश आहेत, टाळ्या वाजवतात आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. शेवटचा चेंडू, 8 धावांची गरज, मारलाय जोरात टोला, जातोय चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार, मात्र हा सामना जिंकलेला आहे तो डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली. दिनेश पोपेटा आणि तुषार शर्मा यांनी विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हा पोपेटा साहेबांनी देव पाण्यात नाही तर उन्हात ठेवलेले, स्वतः उन्हात गेलेले. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 40+ चा रामा महानवर आणि 50+ चा मॅन ऑफ द मॅच अनिल वाघे. अनिल वाघे आणि रामा यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जावं. या ओमकार, स्कोर कार्ड आपण बघा. डीजी पोपेटा